नमस्कार, आप देख रहे हैं सत्यवार्ता टीवी न्यूज। सत्यवार्ता टीवी न्यूज में आपका स्वागत है। आइए नजर डालते हैं आज के मुख्य समाचारों पर। ग्राम पंचायत वड़पे और जिला परिषद शाला वड़पे द्वारा मनाया गया छत्रपति शिवाजी महाराज जयंती उत्सव। बता दें, हर वर्ष की तरह इस वर्ष भी वड़पे गांव में ग्राम पंचायत वड़पे और जिला परिषद शाला द्वारा छत्रपति शिवाजी महाराज जयंती उत्सव बड़े हर्षोल्लास के साथ मनाया गया। इस उपलक्ष्य में सरपंच प्रेमनाथ वडोलकर, उप सरपंच रुपेश सेलार, माजी सरपंच अनंता पाटिल, तंटा मुक्ति गांव समिति अध्यक्ष सुनील पाटिल, माजी सरपंच विजय पाटिल, माजी सरपंच शशिकला सुनील पाटिल, माजी उप सरपंच मोतीराम पाटिल, संजय गायकवाड़ आदि ग्रामस्थ महिला मंडल की महिलाएं, शिक्षक, विद्यार्थी ने मिलकर छत्रपति शिवाजी महाराज जयंती उत्सव बड़े हर्षोल्लास के साथ मनाया। शिवाजी महाराजांचा जन्मदिवस नाही तर एका जाज्वल्य इतिहासाचा, स्वाभिमानाचा आणि स्वराज्याचा हा सोहळा आहे। छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की जय शिवाजी। विजय पाटील, मोतीराम पाटील, रुपेश शेलार, प्रेमनाथ वडोलकर, रवींद्र भोईर, योगेश पाटील, सुनील गोविंद पाटील, श्रीकांत डोंगरे, हरेश डोंगरे यांनी पुढे यायचे लगेचच। दीपप्रज्वलनासाठी पुढे यायचंय। महिला मंडळाला आपल्या सर्वांमधून वरिष्ठ महिला मंडळ कोणी असतील सूरज तारे यांनी पुढे यायचंय। आणि या कार्यक्रमाचाच एक भाग म्हणून आपण शोभायात्रेस त्वरितच सुरुवात करत आहोत। आपण शोभायात्रेसाठी पुढे पुढे जाणार आहोत। जोपर्यंत बरोबर छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या रूपाकडे पाहून, त्यांच्या तेजस्वी रूपाकडे पाहून असे म्हटले की आता पुढे काय करायचं। शिवजयंती असल्यामुळे अखंड हिंदुस्थानात शिवमय वातावरण आहे। अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा, रयतेचा राजा, हिंदवी स्वराज्याचा संस्थापक श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती साजरी होते। संपूर्ण देशामध्ये अतिशय उत्साहाने ही जयंती साजरी केली जाते। ही जयंती साजरी करताना अतिशय आनंद होतो। आपण महाराष्ट्राचे असल्यामुळे महाराजांचा जन्म महाराष्ट्रात झाल्यामुळे आपल्याला त्याचा अभिमान आहे। हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराज 18 पगड जातींना घेऊन शासन कसं करावं हे जगाला दाखवून दिलेले श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज। घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा घटना या देशाला दिली, तेव्हा घटना लिहिल्यानंतर त्यांनी सांगितलं की घटना लिहिताना माझ्या डोळ्यासमोर छत्रपती शासन होतं, त्यामुळे मला कुठल्याही प्रकारची अडचण न येता अतिशय चांगल्या प्रकारची घटना लिहिली गेली आणि त्याची अंमलबजावणी आज आपल्या देशात चांगल्या प्रकारे होतो। अशा छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा शिवजयंती दुर्ग शर्करा योग
म्हणावं तर वावगं ठरणार नाही. आजच्या दिवशी माजी सरपंच विजय पटेल यांचा वाढदिवस असतो. या वाढदिवसानिमित्त त्यांना मी माझ्या परिवाराच्या वतीने व माझ्या तंटामुक्त समितीच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो. त्यांना उर्वरित आयुष्य आरोग्य धनसंपदा लाभो ही ईश्वराचरणी प्रार्थना. आराध्य दैवत शिवछत्रपती शिवाजी महाराज तसेच छत्रपती शिवाजी महाराजांना घडवणाऱ्या त्यांच्या माता राजमाता जिजाऊ, त्यांचे पिता शहाजी महाराज भोसले, तसेच त्यांच्यानंतर शिवाजी महाराजांचा वारस पुढे नेऊन छत्रपती संभाजी महाराज यांनी सुद्धा हे अतिशय उत्तम एक आदर्श शासनकर्ता कसा असावा तर छत्रपती शिवाजी महाराजांसारखा असावा. छत्रपती शिवाजी महाराजांनी फक्त आपल्या जीवनामध्ये लढायात नाही लढल्या तर आदर्श व्यक्तिमत्व कसं असलं पाहिजे याचं उत्तम उदाहरण एक जगासमोर मांडलं आणि तेच उदाहरण आपण सर्वांनी त्यांचं उत्तम व्यक्तिमत्व आदर्श घेऊनच जीवनात पुढे गेलं पाहिजे. जर जीवनात आपल्याला सक्सेस व्हायचं असेल तर छत्रपती शिवाजी महाराज हे डोळ्यासमोर नेहमी असले पाहिजेत. तसेच माझ्यावर ग्रामपंचायत वडपे तसेच सर्व ओंकार ग्रुप तर्फे सर्व ग्रामस्थांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. आज आपल्या अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची 396वी जयंती संपूर्ण भारत देशभर अतिशय उत्साहाने साजरी केली जात आहे. या शिवजयंती निमित्त माझ्या परिवारातर्फे माझ्या ग्रामपंचायतीतर्फे सर्वांना हार्दिक शुभेच्छा. या शिवजयंतीच्या निमित्ताने मी आपणास सांगू इच्छितो की आमच्या गावात दरवर्षी शिवजयंती उत्सव हा अतिशय आनंदात हर्षोल्लासमध्ये साजरा केला जातो. सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन शिवजयंती उत्सव साजरा करीत असतात. शोभायात्रा इत्यादी प्रकारे आम्ही शिवजयंती उत्सव साजरा करीत असतो आणि अतिशय आनंदाचं वातावरण गावामध्ये असतो. ही जयंती उत्सवाबरोबरच आज आमचे सहकारी आमच्या वडपे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच श्री विजय शांताराम पाटील यांचा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसानिमित्त आम्ही त्यांचं अभिष्ट चिंतन करतो आणि त्यांना वाढदिवसानिमित्त खूप शुभेच्छा देतो. त्यांचा जन्मदिवस हा अतिशय आनंदात हर्षोल्लासामध्ये या शिवजयंती निमित्त साजरा केला जात आहे. पुन्हा एकदा मी त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. इसी तरह सबसे पहले खबरों को देखने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें, लाइक करें, शेयर करें. धन्यवाद.